श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. जया एकादशीचे व्रत करणे आणि शुभ मुहूर्तावर पारण करणे अत्यंत लाभदायी आणि सुख समृद्धीचे मानले जाते. माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेक पुण्य फलदायी व्रते सण साजरे केले जातात. अनेक अर्थाने माघ महिना अनन्यसाधारण मानला जातो. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत आचरले जाते. या एकादशी व्रतांची नावे वेगवेगळी असतात. या नावावरून त्या एकादशीचे महात्म्य आणि महत्त्व अधोरेखित होते. माघ शुद्ध एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते. शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी जया एकादशी आहे. तर जया एकादशीला येणारे शुभ योग, शुभ पारण मुहूर्त, महत्त्व आणि या दिवशी करावयाचे विशेष सेवा आणि खास उपाय याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे. प्रत्येक एकादशीला श्री विष्णूंची पूजा केली जाते. श्री विष्णूंशी संबंधित स्तोत्राचे पठण, मंत्रांचे जप केले जातात, नामस्मरण केले जाते. एकादशीला विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अतिशय पुण्यदायी आणि फलदायी मानले जाते. तर जया एकादशी व्रतपूजन आणि पारणाचा शुभ मुहूर्त याची माहिती आता पाहूया. माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी तिथी शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:27 सुरू होत आहे व माघ शुद्ध एकादशी शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी 8:14 संपत आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे माघ शुद्ध जया एकादशीचे व्रत शनिवार 8 फेब्रुवारी 2025 रोजी आचरावे असे सांगितले जाते. या दिवशी शुभ मानला गेलेला रवी योग जुळून आला आहे. जया एकादशीचा पारण मुहूर्त रविवार 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6:51 पासून 9:06 पर्यंत असेल. आता पाहूया की हे जया एकादशीचे व्रत कशा प्रकारे करावे. जया एकादशीचे व्रत हे 3 प्रकारे केले जाते. एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. हे व्रत 3 प्रकारे केले जाते: उपवाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही, म्हणून शास्त्राने पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणांचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तिभावाने तुळस वाहणे, गरजूंना दान करणे पुण्य फलदायी मानले जाते. आता आपण पाहूया जया एकादशी व्रतपूजन कसे करावे. उदय तिथीनुसार हे व्रत जे आहे ते शनिवारी करायचं आहे, म्हणजे 8 तारखेला हे पूजन करावयाचे आहे. तर सकाळी आपलं जे काही आहे ते नित्यकर्म आटपायचं आहे. आटपून घेतल्यानंतर एकादशीचे व्रत आणि श्री विष्णूंच्या पूजेचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर बाजूला बघा पूजा मांडणी करायची आहे. चौरंगावर श्री विष्णूंची स्थापना करायची आहे. यामध्ये तुम्ही खास करून बऱ्याचपैकी सर्वांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, तर बाळकृष्णाचीच पूजा करायची आहे. बाळकृष्ण जर नसेल तर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल, रामाचे फोटो मूर्ती असेल, तर जे कोणतं विष्णू स्वरूप आहे त्याची सुद्धा पूजा तुम्ही केली तरीही चालेल. यानंतर
स्थापना झाल्यानंतर श्री विष्णूंना आवाहन करायचे आहे. त्यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतू, कालोद्भव फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे आणि यथाशक्ती दान करावे. आता पाहूया जया एकादशी व्रताचरणाची सांगता कशी करावी. जया एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये असे म्हटले जाते. तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नान आदी कार्य आटोपली की एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावे. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना मागावी. तसेच या दिवशी खोटे बोलणे, वाईट विचार करणे, एखाद्याविषयीचे वाईट बोलणे, कोणाचे धन लुबाडणे इत्यादी ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते सुद्धा करायचे नाही. त्याचप्रमाणे मांसाहार करणे आणि मांसाहार ज्यांच्या घरी त्या दिवशी बनवला जाणे त्यांच्या घरचे अन्न पाणी प्राशन करणे हे सुद्धा चुकीचे आहे. त्याचप्रमाणे असेही सांगितले जाते की एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नये. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी भात जो आहे तो खाल्ला जात नाही. एकादशीच्या व्रतामध्ये कधीही भाताचं सेवन करू नये. तर सगळेच नियम पाळून तुम्हाला व्रत करणे जमेल असे नाही, परंतु हे जे काही शास्त्रामध्ये महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत ते जर तुम्ही पाळून हे एकादशीचे व्रत केले तर नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. त्याचसोबत अजून एक महत्त्वाचा मंत्र आणि भगवान विष्णूंची सेवा म्हणजे हे व्रत सफल होण्यासाठी तुम्हाला दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप जमेल तेवढ्या वेळेला करायचा आहे. कारण असं सांगितले जाते की हा जो मंत्र आहे श्री विष्णूंना प्रिय आहे आणि जो कोणी भक्त श्रद्धेपूर्वक मनाने भक्तिभावाने हा मंत्राचा जाप करतो त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा होते. म्हणूनच एकादशीच्या दिवशी त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण तुळशीला जल अर्पण करणार आहे त्यावेळेला सुद्धा तुम्ही या मंत्राचा मंत्रजाप करू शकता. तर वृंदा ही भगवान विष्णूंची पत्नी आहे आणि तुळशीसमोर ज्या वेळेला भगवान विष्णूंच्या नावाचा जप होतो त्यावेळेला तुळशी माता सुद्धा प्रसन्न होते व आपणास भरभरून आशीर्वाद देते. तर एकादशीच्या दिवशीच तर इतरही वेळी तुम्ही या मंत्राचा मंत्रजाप नक्की करा, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर अवश्य होईल. तर मैत्रिणींनो, अशी ही जया एकादशीविषयीची संपूर्ण माहिती, महत्त्व आपल्या चॅनेलवर मी अशाच काही सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.